ब्लॉग घेऊ आपण. चेरीबाई आली आमच्या घरी. अरे आता तुला मी सांगू काय गावावरनं फोन आलाय. आमचे मामा आलेत गावावरनं, रोहिल्यावरून. मामांच्या इथे भरपूर फॉलोअर्स आहेत. मामा आले का नेहमी बोलत असतात आमच्या इथं तुझे एवढे फॉलोअर आहेत, एवढे फॉलोअर आहेत. सगळे लोक लाईक करतात. मामांना व्हिडिओ लय आवडतात. मामांना नेहमी व्हिडिओ येत असते आहे ना. प्रत्येक व्हिडिओ मला आहे. ब्लॉग बघता का नाही? ब्लॉग बघता का नाही? युट्यूबला ब्लॉग येतो ना, असा आता मी काढते तो ब्लॉग. मला काहीच कळत नाही. फक्त लाईक पण करता येत नाही मला. ब्लॉग सांगा त्यांना. ब्लॉग मध्ये मी दिसेल ना तुम्हाला आता. अहो येतील ना त्यांच्या गावात वाजवायला येणार आहे आता. एक कार्यक्रम येणारच आहे आपल्याकडं. तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येतो का? बघू उद्या जायचं तर मी सांगतो तुला. आपण काय बाईकवर जाऊ शकतो. हा बघा मी ऐकून नसतं असं करतो. नाही ते मला वाटेल खोटं बोलतोय. हा मला काय आपल्याला 1 तासात कच होती त्या बाईंच्या ते लांब थोडी. हा बाईंदर मरलं पण आहे ना एवढं तुझ्या किती ना ते माझी सोबून ती साक्षी शिंगारे म्हणून. साक्षी हा माझी सोनी. हा फॉलो केलेलं आणि आहे. एक तिची बहीण तिचं नाव आहे. आला व्हिडिओ कॉल. हे बघ बरं. उचल दादा हिरो आहे. दिसतंय का? व्हिडिओ कॉल आलेला आहे गावावरून. हे बघ बसलेलं आहे घरात आणि त्यांच्याच चालू आहे. बघ इकडे टीव्हीला पण हा बघा ये दादा दे लावतो नको. बरं आहे ना. तुला काय येतं का? येतं तुला? मग आपल्या इकडे बोलवतच राहतं ना. हा कसं पळाला. ती बी तशी पळते. पळा पळा. तुला साक्षी म्हणून आहे बघ. हा आहे ना फॉलोअर. सुने बहीण काय तिचं नाव ती पण तुला फॉलो करते का? नाव आहे. मी ना तुम्हाला सकाळी घाई मध्ये गेलो ना म्हणून मी. मग तू का मला असं बेकारी म्हणून ठेवणार आहे का? मग कसं बेकारी? मग लोन घ्यायलाच लागणार तुला. अरे पण दादा त्याचा हप्ता किती? मग तुझ्याकडे आहे लोन पैसे? का घेतला पाहिजे का? तुझ्याकडे आहे पैसे? लोन का घ्यायचे? घरासाठी. आहे तुझ्याकडे पैसे आहे? घरासाठी. त्यासाठी थोडं अर्धा आपल्याकडे सेविंग पण पाहिजे. कशासाठी लोन मागतो? का होत काय मी नाही. तुला काय बोललो का मला? तेवढं भरला पण लोन दे, भरला पण सोनं EMI. करून दे. ते नाही म्हणत मी. मग? आता तू थोडंफार लागला ना. ते माझं सोडून दे. माझं न्यायचं ते नको राहू. तू थोडंफार लागलं तर माझं काय घेणं दिलं तुमच्यावर नाही. डिपेंड आहे. हा ते ठीक आहे रे. हा. मी काय म्हणते बघा कसा पोरगा आईवर डिपेंड राहतो. बघा 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 ते नाही रे. मी भरेल हप्ता बी 8,000चा हप्ता. मग भरपूरच जड होईल ना विकास. मला घर पण चालवायचं. घर चालायला लागतं का तुला? ते का ते घर चालायला पडतं इसको? मग कोण चालवतो? घर उभं आहे तिथल्या तिथं. ते गेलं कुठं? तसंच चालवावं लागतं. हे अजून तसंच आहे. हे मजाक नाही द्यायला पाहिजे. तू मजाकच करतोय अजून पण. गाईस त्याचं एवढं सिरियस घेऊ नका. तो मस्करीच करतोय. नाही तर करशाल तुम्ही कमेंट परत. तुझा भाऊ असा वल्ला, तुझा भाऊ तसा वल्ला, तुझा भाऊ येईन ते मम्मीची मजाक करत असतो तो नेहमी. त्यांचा घरावरचा विषय चाललाय की घर घे. तो बोलतोय लोन काढ, आपण हप्ते फेडू, असं तसं. किती दिवस भाड्याच्या रूम मध्ये राहायचं असं. अशी गरीबी दाखवत जाऊ नको. माझी मला तोंडाकडे बघून गरीब वाटत नाही मी. दादा तू गरीब आहे, मी पण गरीबच आहे. मी का माझ्या स्वतःच्या घरामध्ये नाही राहत. तोंड बघून वाटत नाही. आम्ही तोंड बघून तरी नाही. वाटत तुमचं घर असेल. तिकडे आहे, तुम्ही जात नाही. मला बघून तर काय वाटतंय? तुझं तोंड बघून माझं वाटत कोणतं असेल. घर तिकडे? कोणतं भाऊचं कोणतं भाऊचं? भाऊला हाकलून दिलेलं आहे त्या घरात, माहिती का तुला? भावाने हक्क घेतलं पाहिजे. भाऊलाच हाकलून दिलेलं आहे त्या घरात. तू बोलतोस मला. काय तुमचं तोंड बघून वाटत असेल गरीब तुम्ही. बांधून गेली. आम्हाला बी नाही, आम्ही बी गरीबच आहे. आम्हाला बी आमचंच उभं कर नाही. तू सांगायला लागलं लोक मला असं सांगू नको आणि मी लय गरीब आहे, माझं लय असं आहे. मी ते बोललो माझं असं सांगू नको तिथं. हा गरीबच आहेस तू. त्यांना काय माहित नाही का? पतारे गुप्ता आपल्या कंपनी. आहे ना बाई, आपला उदर येऊन मी बंगलाय डिजिटल कंपनी आपल्याला आंबे केली. बाई. हा ते दोघच ना डिजिटेकच दे की घेतो आते. यानं तर जास्त तर अजून उलावली. डिजिटल बता अपना डिजिटल का मालिक हो, CEO. टाटा कंपनी. एकमेकले सपोर्ट. हा CEO देख ना कंपनी का हो. मग. बाद में कंपनी का दामाद बनेगा वो, आई मीन दाजी, है ना रे?
सब चाहे तब जाएगा. नाही पण आज 5 मला लाख रुपये ते हे घ्याय. अरे विकास माग ते हे आलं होतं योजना का काहीतरी होतं ते कार्ड काढायचं. हम्म. ते कार्ड काढलंय पण त्याच्यावर काहीच नाही. कसला काढायचं ते मोदीच आहे. मोदीचं काय नाव काय त्याच्यावर? कसला भीमाचं आहे का पैशाचं? कसलं आहे काय आहे? हा ते काहीतरी विमाच येते 5 लाखचं. कसलं आहे रे? काय बोलतो ए ग बस रे, त्याची गरिबी दाखवू नका, तू असं बोलतोय. ते हे असेल तुमचं ते मेडिक्लेम वगैरे असेल ते तू 5 लाखाचा मग विमा कुठे आहे असेल तुझा बंगला, गाड्या कुठं लावल्या तू? सगळं पार्किंग आहे. टाइम आलं आता कोणता टाइम आणायचा आहे असा? टायमाला सगळं हप्त्यावर भेटत. पण तू कुठे झालं तर रे? तू सांगत नाही, सिक्युरिटी. कुठे झालं तू डोळ्यामध्ये सध्या ना? अजून मुद्दामून करा ना मनाकडे दे. मी ते माल देखालाय ना अजून असं करा ना. हवाने महिना होती त्या डोळा. हा हवा नव्हे ना, बरोबर जशी माय तसं पोरग. बरोबर आहे बरोबर आहे. चष्मा लागणार आहे तुला बी. दाजी विचार दाजी म्हणे कुठे गेला म्हणे तो. फोन लाव बोलतात कधी. हा. मग मम्मीने आज सुट्टी घेतली, बोलते आज आराम करते. रोज कामाला जाऊन कंटाळा आलाय. मग आज खाडा केला तिने दिवसाचा आणि पैशाचा पण. 1 दिवसाचे पैसे गेले नाही माहिती. दिल्ली असती तर तिला बोललो सुट्टी घेत जाऊ नको तू याच्या पुढं. हा ना. कामाचं ना नामाचं ना सुट्टी. बायवर काय काम काय बायवर काय करते तू? काय करते सांग? सुट्टी घेऊन काय करते? माझा दादा हा एवढं काय करते सांग? बाथरूम घास, हा. किचन घास, हा. परत गॅस घसा, हा. बरं दळण ठे. हा. अजून काय करायला पाहिजे रे? झालं? मग आणि काय केलं? किती काय 24 घंटे होते ना तुझ्याकडे? किती घंटे हो, केले? मा- 24 घंटे कस काय रे? जे तू आता 24 घंट्यामध्ये रात्र बी येते ना. मग रात्री झालं ना? 12 रात्री घंटे किती? म्हणणं हा, मग. 12 घंटे काय? किती घंटे काम का केलं? रात्रीचं काय करून ती? रात्रीचं काय खालच्या 12 डबे घंटे बिबे किती काम उचलून केलं? करून लाल पुसून काय? 2 वाजेपर्यंत काम केलंय. उठली कितीला? पुन्हा चपात्या केल्या 8ला उठली. 7 वाजता. हा 7 वाजता मी जागे झालो होतो तो. 8ला उठली, कपडे ते पाणी आलं, पाणी भरलं. रोजचं तू जसं करते तसं. हाय आणि बायकोनी ना तव असा नहीं, विषय नहीं, काढा. मेरे को बता, ये देख, नाही वो थांब. गई 2 घंटा वो गीता के पास जाके बैठी, उसको क्या करने का था वो किया. उसके बाद इधर जाके 5 घंटा बैठी, अभी तक हिली नहीं. अभी कितना बजा है? हाल ना जराशी मग त्यातला 7:30 बजा है. पण आली ना अबे, आता अबे, हे बघ, अबे सुन, अबे माझ्याकडे सुट्टी आहे म्हणून आली ती. मैं नाही क्या बोल तर रहा तिला है? वेळ भेटतो ये विकास देख, इकडे अभी यायला. इधर इधर बैठे बैठे 10 बज जाएंगे तो बाद में क्या करेंगे मालूम है? ट्रिपल राईस. ट्रिपल राइस घेऊन ये मस्त. मग माझा काय मूड नाही आता काय करायचं. ट्रिपल राइस मागून घे दादा. मग काय एक दिवस सुट्टी घेतली तर थोडा शरीराला आराम नको ये आराम काय की नाही. होगा. मग तिला कंटाळा येतो करायचा ये घरी आराम राहिल्या है. नंतर. मग ती आराम करते. मतलब क्या कि अब चल अपना अपना घर आया, अपन खाना पीना बनाया, खाना पीना का, टीवी देखा, मोबाईल देखा. मग तुला माझ्याकडे यायचा प्रॉब्लेम आहे का? मी नाही बोलत ती आहे. इथं येऊन काही काम नाही करत बाई. तुझ्या आईला काही काम नाही लावत मी. मी कुठं बोललो? तेच बोलली ते तिने जेवण बनवलं तेवढंच. आराम ना. हा इथं येऊन बी ती झोपलीच होती. तिला विचार तिने काय केलं इथं येऊन पण. नाही मी काय नाही, मी आयती हा. चहा पिनो. त्यानं ते म्हणलं बघ. काय आहे, त्यानं म्हणणं काय शे मग तू घर राहिले ना मग आराम कर. आता आराम मला एकटीला आराम झोप लागस का सांग तू. मग दीदीला घेऊन झोपत जा तिकडं. पण इथं आली तर तुला काय प्रॉब्लेम आहे? ती आरामचं बोलली ना, मग मी आराम विचारला. 2-4 शिड्या तर उचलायच्या चढायचे चढायचे. ए उद्या आराम का मतलब क्या होता है समझा उसको. अरे ऐकतो का तू? माझं काम होतं ना रे खाली. हाँ. हा मग काहीतरी. हा ते ब्लाऊज टाकलेले ते आणायचे होते. आता भाजीला जायचंय. मग ती म्हण राहिली बोंबे टाकी सर वांगा कर. सुट्टी आहे ना तुला, तू तर कशाला काम सांगते मग तिला बोंबे टाकी सवांगा कर काय. कसली सुट्टी गेली? नाही रे तिला वांगा सांग. मी नाही बोलली, दाजी बोलले. नाही सुट्टी आहे तिला. दाजी आले, दाजीने तिला घरी बघितलं. म्हणे मामी तुम्ही घरी का आज? ती म्हणे हा म्हणे. मग काल मटण बनवण्यापेक्षा आज बनवायचं. मग ते ती हिच्या हातचे त्यांना वांग्याची भाजी आणि बोंबील खायची. मुंडकं ते काम अभी देख करणार. 900 रुपये ना वेस्ट गया ना. हा. कालची काम भाजी पे भी देख, काम पे भी ये अभी जो कर रही है वैसे ही काम पे रहेगा. सुबह जाएगी काम पे, जो रहेगा वो बुड्ढी का वो करेगी. जो रहेगा पूरा जो नहाना खाना पीना जो रहेगा बुड्ढी का हो गया खाना पीना. फिर बाद में उसको 2 बजे उसको आराम मिलता है थोड़ा बहुत. फिर 2 बजे आराम करती हो आराम से. इससे अच्छा उधर वो नहीं थकती, इधर इतनी थक जाती है. क्या गरज फिर इधर 9 घंटा काम करने की. अरे मग घरी काय कमी असतं का? तिथं ती बुड्डीचं करायचं. ऐक ना. तिला विचार कामावर थकते का मला तू. नाही कामावर नाही थकत. अरे उसको देख तकलीफ में बता देते. दादा सिर्फ आने की भी नहीं, सिर्फ आने की तकलीफ है, जाने की भी तकलीफ नहीं उसको. आते समय उसको बस नहीं मिलती, ट्रैफिक मिलती बस. सुबह जाने की भी तकलीफ नहीं उसको जाके उधर.
ऐक ना हा, ते काम करत 2 वाजूस्तवर हा, तो भोक्या रातभर बाहेर राहणार हा. रातभर बाहेर तो राहणार आता मी झोपलाय घरात. ऐक. हा, ते कटायतरी खुदडी राहतो हा. रातभर बाहेर राहणार आणि बाकी फ्रीज पुसस्तवर किचन ओटा धुवस्तवर म्हणजे ना टाक्यावर बसेल होता हम्म. आणि त्यानं नंतर किचन ना खाले गाय आणि कवच त्यानं हा गिदी ना हा, मग तू आता मी घरात येतो जा तूच करणार ते. कवच त्यानं हा गिदी ना मग किती चालू मारलं वाटत पटका ठेवलं. मग को काली उतरी गा आणि काल तिथं चांगलं तुम्ही काल तिथं मस्त कसे करत होते मट्ट तुला खावाले देऊ का मट्ट नाही म्हणतं, याले सांगस मी मग तुम्ही असं मट्टू मट्टू करतात मग मट्टू मध्ये ना आग जातात आता ते नाही असं नाही मुट्ट मुट्ट करस ते ना नाही महिने तो ना पुरा रात बाहेर होता विकास त्याला कोणीतरी मारून मारून घेतलंय वाटत आणि सकाळी- लाड ना यांना लाड येतोय या पोरगांना लाड येतो आणि ना सकाळी उठून तो आला किती वाजता आला तो 9 वाजता का रे मला काय माहिती 9-10 वाजता त्याला काय माहित तो काय गरमा होता का त्याला नको विचारू 9-10 वाजता उन्हा पोहे बनवत एवढं कसं पोहे बनवत म्हणे माल बोलावती बटाटा टाकेल होतात बरोबर आहे पोरगांना आवडतीनच बनवणार आहे तू मी बोललोच नाही बायकोंना. तो नाहीच म्हणे मजा गेरे करून लग्न येतो पण लग्न नाही तोपर्यंत जेव्हा लग्न होईल ना तेव्हा अशी मला तो काय काय बोलेल बायको पाणी बी देत नाही काय माहिती बायको बोलेल ना तो सांगतो मी दादा दादा ए क्या हे तुझे आपल्याला आवडत हे इथले सकाळी उठून चाय ठेवायची बरं चाय दिली तर ठीक नाही तर बाहेर जाऊन पिईल हो का तू बी नको पिऊ मी मग बी तिला नको पिऊ. विचारणार नाही का तू चहा पिणे का नाही तिचं बनवायचं काम आहे ती बनवून ठेवणार चाय हं, भले तू कामाला जा कुठं जा हं, सकाळी चहा बनली ठीक आहे हं. नाही तर नाही तर नको बनवू हा माझं मन मी जाऊन माझी पेन घरी बाहेर जाऊन सकाळी चाय दिली तर ठीक आहे बाहेर त्याचं जायचं आणि पी. हा. आणि ते काय करेल मग ती बी बाहेर जाईल बरं आहे मग दोन्ही बाहेर आणि मी कुठे जाऊ तुम्ही पैसा आले तू सकाळी लवकर उठायचं आणि बनवायचं. हा तू लवकर तू सकाळ ऐक काय त्यानं लग्न व्हायला ना तू सकाळी लवकर उठ त्या दोन्हीचले चाय कॉफी अशी बेडरूम आणि दे जो सर मी आय कमिंग सर असं म्हणतो ठेव ना अरे बाबा ठेव ना मग थांबा जरा. नाही नाही बघा काही bedroom ला सापडू. हा गोजरेज मध्ये कामाला लागला हा आमची जळवतो भेंडी स्टेटस स्टोरी टाकतो गोजरेच्या काचेच्या बाटल्या आमच्या काचेच्या बाटल्या दाखवतो आमच्या काचेच्या बाटल्या दाखवतो रे हा त्याला पाणी प्यायला काचेची बाटली. काचेच्या बाटल्या दाखवतो आम्हाला गोजरेज मधल्या असंच असतं बाई अरे कधी स्टोरी ठेवत नव्हतं गाबरू कधीच नाही आणि आता स्टोरी कशी असते माहिती का एक ऐक ना कॉफीच्या ग्लासापासून मोबाईल डायरेक्ट बॉटलवर जातो बॉटलवरून डायरेक्ट लॅपटॉपवर येतो अशी स्टोरी एक ही बार रखा वही बोल. आज नाही रखायची आज एक नाही ही बार रखायची. रखा. हाँ, झूठ बोल रहा है मी फर्स्ट टाइम गोदरेज लागलो तेव्हा पण ठेवली होती ती. बस फर्स्ट टाइम सबको मालूम मतलब मला इन्क्वायरी आली पाहिजे ना मी कुठे लागलो जॉबला कोणी विचारलं नाही पाहिजे जाऊ दे मला आता करू दे मला काम मला हा ते नाही पण तर ते तू समजणार करायचं. तुले हा? ते समजणार तुले आम्ही आता त्या स्टोरी बोलून रखा सापडा नहीं, पाहिजे WhatsApp माणसाने. पे- वांगण WhatsApp भाजी. पे निकाला. एवढंच एवढंच काय मैं नहीं जलता चणानं पीठ देख आणि ले, देख ले, एवढंच काम मन नहीं करा गद्दे जाके बैठ जाता हूँ. बाजरीन पीठ अशी भाजी बनव मी बनवच तशी हाँ, मटक उसकी मटक वो दिमाग खराब जेव्हा मन नसेल तर गद्दे पे जाके बैठ जातो हम्म. जब काम नहीं रहेगा बैठ बघा गायचं बघा ही व्हिडिओ मला काल दाखवत होता गोदरेज मध्ये लागलं आम्हाला जळवायला लागलं बघा जाऊन बसून जातो जेव्हा कंटाळा आला तर मला बस जास्त टेन्शन नाही होईल घ्यायचं. लागेल त्यांना पण त्याचं बी काय एवढं काय हे नाही ओ बहीण आम्ही त्यांनावर बोलणे राहिलो आम्ही आमने जॉब अरे मी त्याला सांग राहिलो लागेल बुवा, देखी काय देख कसं लागेल बुवा बुवा लागेल दादा असं देखा लागणार ना मला लगेच लहानपणी आधीसून असं वाटत झाडू द्यावं तू ना हात माट सरस चाल बिन त्यानं आराम करायला सांगितलं होतं दादाला एक व्हिडिओ काढली मम्मी रक्षाबंधननी मी ती त्याला ओवाळायला जास आणि अगरबत्तीनं त्यानं पाहिले लागी जास तर तो काय करस तिनं कांदा मागे ठेवस तर म्हंटल मी जर ओवाळतं ना तुला अगरबत्ती लागली तू जर मला मारलं तर नंतर तू जिवंत राहशील का नाही त्याचा काही मी तुला वही तो प्रॉब्लम हो गया मैं छोटा गिर गया ना घर पे नाही जस काय आम्ही माणसंच लिपिर राहिलो छोटा गिर गया घर बड़ा पे रहता ना बेटा नुसतं फनाफन उसका बाहर जाना है मुश्किल हो जाता था फिर तो नुसतं फनाफन उसके बाप के पहले मैं हंता था उसको बराबर मला का बाप तो बाजू में रह गया मला का फिर वो बड़ा रिस्पेक्ट देती थी सबको मला का ते एक मुसे खाली नाही मला बुलाना है
तो मुंह से गाली नहीं निकलती ना कभी गाली हम्म. तू हम्म. चालू दे अभी सिर्फ कितना साल सिर्फ 5 साल ऑर्डर रहना चाहिए था सिर्फ 5 साल 5 साल ज्यादा हो गए बस 5 महीने बोल रहे 5 महीने नहीं 5 महीने कैसे वो एक ही साल का मी order याच्यापेक्षा मोठे असून मी काय हे करून घेतलं अगर आमच्या 5 साल समोर बड़ा धडाधड रहता ना, बोलतो सुनता फोनवरती ही नहीं किसी का नाही सुनता तो काय बादच्या वेळी जाता तू डायरेक्ट 5 साल मोठा 5 साल राहता मतलब पकड़ ना मैं 22 का तब ये कितनी 17 की हाँ। 17 में डायरेक्ट खतरा कर देता इसका डायरेक्ट काय खतरा करतात डायरेक्ट खतरनाक वाला डायरेक्ट किधर गए किधर गए पहले फटका पहले बाद में पूछने का बाद में पूछने का पप्पा बाजू में ही नाही मग हा असा असला असता ना मग मी पळून गेली असती मैं वही बोला फिर बाहर निकलने में मुश्किल था ना फिर अरे तो। का आप फिर कैसा कुठे पळा तो फिर ए कैसा? वो संडास का कोमोड खोल के उधर से मैं क्या निकल बोलता, फिर जाती दरवाजा दोनों साइड रहता था ना एक बाप भी और एक भाई भी है भाई कैसा माझा बापाचा नव्हता माझ्यावर दारारा बिरा वही तो बोला फिर बाप तो साइड में रहता था वही तो अजून पैदा नाही झाला तुम्हाला माझ्या मला विचारलं नसतं दरारा कुठे गेली. करणारा माहिती- तुला घाबरले असतं का मी काळ्या घाबरली नट्टी तू बाहेर तोंड मिनिट दादा म्हणले दादा दादा माझा भाऊ डेंजर आहे दादा आहे तो तन्मय नाव आहे. तन्मय नावात काढत मदत मला तन्मय त्याने काय किती म्हणून तोचला बोलले मी ते साय गेली ना साई गेली का दादा नको रे मला दादाला डेंजर आहे मा पप्पाला बी मेरा डेंजर आहे मेरा भाई आने वाला है मा भाऊ येईल दादा इथे. आणि आते नाही आत हे ना नवराच भेटणार असता का हा पहिले काय तो कुठं लागला होता माझ्या पहिले काय कर कंटी पण दादा मी 17 वर्षाची राहिली असते तर दाजींची थोडी लग्न केलं असं कॉलेज मधलं धरला असता ना मी काय बोलतोय मी ते उलटा बोल तुझ्या आईवरती मी पाहिजे होतो माझ्या आईवरती तू पाहिजे पण दाजी माझ्या याच्याने दाजीला आता 35 चालू आहे दाजी माझ्या याच्याने 8 ते 9 वर्षांनी मोठे आहेत. भले काय असो तेव्हा मी कॉलेज मधलं धरला असं आहे की नाही गाईस मी असं थोडी ना पकडलं कसं असतं असतं बहीण छोट्या असली पण मम्मी आता यो लहान आहे मग आम्ही काय म्हणजे तरी बी आले मोठा दर्जा दिले मी नाही दिले का मी ते थोडी बोलतोय मी तेव्हाच विचार वागानं जाऊ दे आणि ठीक आहे तो वागानं म्हणला ना मी पहिली गोष्ट मी कॉलेज जाऊन घर करू यो छोटा बी होता तरी मला सांग तू तुमले लोक असले तो टाइम होणार का नाही मग बघ मामा मी स्वतः सांग हा? मम्मी पप्पाला आपल्याला टाइमच काय येऊ त्रास देईल दिलाय मी तिने? हा? कुठं त्रास दिला सांग सांगितलं मी. मग पी ना मग चाय पितोय मी नाही त्रास कुठं दिलाय तिचं जिथं झालं तिथं लग्न करून दिलंय आपण दुसरं काय केलंय जिथं झालंय तिथं नाही तिथं तुम्ही होते तिथं तुम्हाला पसंत आला होता म्हणून लग्न झालेलं आहे ते तिथं नाही मला शिकायचं होतं पुढं पण तुम्ही म्हणे तो टाकला करण्यापेक्षा व्यवहार आहे म्हणे म्हणून तिथं लग्न झालेलं आहे माझं हा बडा नाही चाहिए था पर मैं. काय नाही केलं असतं काय नको काय ना मा मायला सून भेटली असती पुरं बाळा असते मला आराम राहिला असता मला मायलोय आराम राहिना असता त्यानं तर मग इथला आराम दिन असता तुले नवरा नसता गेला मग. आराम देईन तो मला देखतो दिन ना आराम तुले देईन तू बोली दावत नाही काही गोष्टी नाही बोली मैं दाव बड़ा रहता ना गुप्ता तो आइस पाइस किधर ही नहीं रहता सब एक साथ रहते थे घर में बड़ा रहता था तो घर में जाईन हाँ ये इधर भीतर कुछ नहीं होता था घर रहता था खुद का तब बाप भी कमाता था मैं भी कमाता था ऐसा म्हणजे तो ते घर पण नाही गेला असतं ना रे अब इसका 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 नवरा भी रहता था तब जाईन मी अभी गया है ना ओके ऐसा बोला ना जाऊ सब दे रहते थे सब रहते थे होईल दीदी होईल की शादी एखादा एक जल्दी भी दिवस नहीं तरी होती, होईल जायचं और की उसकी नाही शादी ना रहने हुआ था 25 26 27 को ऐसी शादी होती थी उसकी तब खुद के दम पे नोकरी जॉब भी तब मैं रहता था तब नौकरी हा म्हण लग्न उशिरा होईना लय बडा ए मन बाप मागे लागे गए ना लगेच फिर काय मेरी पहली शादी मेरी होती थी फिर मेरे बाद उसकी शादी होती थी अगर मैं तब 5 साल बड़ा रहता था तो दीदी की शादी अब भी हुई रहती आता झाली असती म्हणजे तो रिसेंट बोलला असता ना म्हणजे शिक बुवा पुढे लग्न नंतर बघूया बोललं नसता त्यानं पप्पाला सांगा असतं की बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये या वयामध्ये सगळ्या गोष्टी होतात पण तुम्ही असं नका हे करू की बाबा लगेच लग्न लाय द्यावं तर आमच्या घरात कसं डायरेक्ट लग्न लावून द्यायचंच विषय निघायचा मग हा आणतो तसं तो मोठा राहिला असतं तर एक गोष्ट पप्पाचं बोलणं विचारते. आलं असतं आता माझंच लग्न माझा भाऊ माझ्याहून मोठा होता पण त्याचं काय झालं तो पण नव्हता लग्न करायला म्हणत माझं वालं तो तिकडं शिकायला होता आजीकडं शिकलेला होता ना तो बोलायचा नको एवढ्या लवकर लग्न नको करू 15-16 वर्षामध्ये लग्न नकोच करू ना ते आजी बाबाला तो बोलायचा असा
पण आजी बाबा म्हणायचे जाऊ दे आपण गावाला राहतो. पहिले काय मग लवकर लग्न करायचं. मैं बहुत मजा मारता था, बड़ा रहता दो सच्ची, मेरे को सब मिलता रहता, सब में लड़का मैं ही बड़ा ना, सब सब मिळतात तुझे. पहचान नहीं, विचान तू ऐसा करते कि वही स्किप हो गई, तू ही बड़ा है. कुछ नहीं, अभी कुछ नहीं हो सकता, वही को स्किप कर दे. कुछ सब स्किप हो गया, वही को स्किप क्या कर बोल रहा तू, ऐसा मत कि तेरे को बहन नहीं है, तू बोल तू ही पहला है, बाद में बहन है. रिचार्ज नहीं मिलेगा. समज असं बन नाही मनात जेवढा पैसा दिला तेवढा रिटर्न दे मग समज. नहीं पहला वो आहे समज, तू सेकंड आप आहे. आता कोणी पण म्हणतं तिला लहान म्हणतं आणि त्याला मोठं म्हणतं. पण आम्हाला कोणी म्हणतच नाही असं की मी मोठी आहे म्हणून, मला लहानच बोलतो. आणि वरनं मी त्याला दादा म्हणते तर अजून 100% शुअर होऊन जातं त्यांना की ह्यो मोठा आहे आणि ही लहान आहे म्हणून. तरी मला एकदा विचारतं बरं का, तू लहान आहे का, तो मोठा आहे का. मग आपण बोललो ना, नाही नाही तो लहान आहे मी मोठा, मग तुम्ही दादा बोलता असं विचारतं. मग तुम्ही दादा का बरं बोलता त्याला आता दादा मी पहिल्यापासून बोलायची ना. लाडा नाही बोलत, हा वहिनी पण लाडा तेच बोलते दादा. आता तिथल्या घरात सगळे लहानपणापासून हिला दादा कसं हिला सोनी बोलते मी, त्याला दादा, असं आमचे टोपण नाव तो होते. विषय तसा नाही झाला. पोरगा आमच्या घरामध्ये पहिला तो होता मोठा झाला तेव्हा, तर ही बाई मग त्याला दादाच बोलायची. मग ही दादा बोलायची, मग आंटी दादा बोलायला लागली. 3 पोरी नंतर दादा झाला तर आंटीला बी आणि मम्मीला बी. तर मग त्याच्यावरनं मम्मी दादा बोलायची, घरात पोटा पोरगा म्हणून असं होत होतं. म्हणजे सगळ्यात मोठा मुलगा घरात दादा आहे असं. आणि मग चंदू त्याला सगळे दादा दादा. मला सिद्धांत कधी आलंच नाही माझ्या तोंडामध्ये, कधीच नाही बोलले मी. तुझा नवरा भी नसेल बोलला. नाही आला बोलले ते काय बोलायचे ना, सिद्धांत. हा ते थोडी दादा म्हणायचे मला. बोलत नाही होते. ते नव्हते बोलत. ते दादा नाही म्हणायचे, त्याला सांग त्याला सांग. मेरे को दादा कब नाही बोलले, नाम भी नाही लिया मेरे को. पहिले बोलायचे रे. ते लहान असेल तेव्हा, फिर बाद में आला का तो, त्याला सांग मग, त्याला पाठव, ए इकडे ते घेऊन ये. दादा बी तर नाही, दादा इकडे असेल मग नाही. बापाची लँग्वेजच तशी असते दादा, कुठल्या पण याची घे. आता दाजी कसे सम्राटला करतात, दादू म्हणे त्याला. दादू बोलतात. आता हे त्याला सम्राट अजून बोलतात कळत त्याला. नाहीये, सम्राट बोलतात. दादू कधीतरी बोलतात. हाँ. दाजी पण त्याला तसंच करतात. मेरे को नहीं बोला कभी दादा करके. दादा बिदा नाही बोलले ते कधी. ऐ बोली ऐ. आणि अंकल बी नाही बोलेल. अंकल सिद्धांतच सिद्धार्थच बोल, बोलतात. सिद्धांतच ते सिद्धार्थ बोलतात. सिद्धार्थच म्हणत. सिद्धार्थ कुठे मन नवरा बी सिद्धार्थच म्हणत. हा त्याची नाव पाडले. चाल मग 8 वाजता असा विषय नाही guys. ते टिप्पल रायसोर तो खरंच जी जाई तो म्हणे 10 वाजेपर्यंत उठणार नाही. मी जासा बी ना आता काय जा, पाहायचे जा. पास. हा